स्वामी समर्थ. एके दिवशी श्री महादेव आणि पार्वती देवी कैलास पर्वतावर बसले होते. तेव्हा पार्वती देवीने महादेवांना प्रश्न केला, हे प्रभू, माझ्या मनात एक प्रश्न आला आहे की माणसाच्या जीवनात गरिबी का येते आणि माणूस त्यापासून मुक्त कसे मिळवू शकतो. तेव्हा श्री महादेव म्हणाले, हे देवी, तुम्ही हा प्रश्न विचारून सगळ्या मानवजातीचा उद्धार केला आहे. पण तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगतो. ही कथा जो कोणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या जीवनात सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तेव्हा देवी पार्वती म्हणाल्या, तुम्ही मला ही कथा नक्की सांगा. तेव्हा श्री महादेवांनी कथा सांगायला सुरुवात केली. एका नगरामध्ये एक गुरु शिष्याची जोडी राहत होती. तो शिष्य रोज गुरुसाठी भिक्षा मागून आणत होता. असेच एके दिवशी तो आपल्या गुरुबरोबर एका नगरात जात होता. चालता चालता संध्याकाळ झाली. ते एका शेताजवळ आले. त्या दोघांनी खूप तहान लागली होती. तेव्हा त्या दोघांनी पाहिलं, त्या शेतामध्ये एक जुनं पडलेलं घर होतं. शिष्य गुरूंना म्हणाला, या ठिकाणी एक घर आहे. तहान लागल्यामुळे कंठ सुकून गेला आहे. आपण या घरात जाऊया, थोडं पाणी पिऊया आणि चालून चालून खूप थकलो आहोत आणि भूक पण खूप लागली आहे. रात्रही होणार आहे. आपण या घरात जाऊया आणि आज रात्र इथंच विश्राम करूया. सकाळी उठून पुढील यात्रेला सुरुवात करूया. त्यानंतर ते दोघेही त्या घराजवळ पोहोचले आणि त्या घराचा दरवाजा वाजवू लागले. काही क्षणात एका व्यक्तीने दरवाजा उघडला आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीची बायको दरवाजातून बाहेर आली. त्या व्यक्तीच्या बायकोच्या हातात लहान मूल होतं. त्या तिघांकडे बघून असे कळत होते की हे फारच निर्धन आहेत. त्या सगळ्यांची खूपच जुनी आणि फाटलेली कपडे होते. घरही अगदी झोपडीवजा होते. तेव्हा गुरुजी त्या व्यक्तीला विनम्रपणे म्हणाले, आम्हाला पिण्यासाठी थोडे पाणी मिळू शकते का? आणि आता थोड्याच वेळात रात्रही होणार आहे. त्यामुळे आम्हाला इथे थांबण्याची अनुमती मिळेल का किंवा मिळू शकेल का? त्या व्यक्तीने होकार दिला, पण खाण्यासाठी काही मिळणार नाही असे मात्र सांगितले. तो व्यक्ती आतून पाणी घेऊन आला आणि त्या दोघांना दिलं. शिष्य आणि त्याच्या गुरूंनी पाणी ग्रहण केले. तो व्यक्ती त्यांना म्हणाला, माझं तर 18वीं दारिद्र्य आहे. त्यांच्यामुळे माझ्याकडे आता सध्या तुम्हाला खाऊ घालण्यासाठी काहीही नाही. खूप वाईटही वाटत होते. मग गुरुजी म्हणाले की तुमचं शेत तर खूप मोठं आहे. तुम्ही या शेतात काहीच पेरलं नाही. तुमचा उदरनिर्वाह कसा होतो? गुरुजीचं बोलणं ऐकून ती व्यक्ती म्हणाली, गुरुजी, आमच्याजवळ एक म्हैस आहे. ती खूप दूध देते आणि तिचं दूध विकूनच आम्ही थोडे पैसे कमवतो. त्यांच्यावरच आमचा उदरनिर्वाह होतो आणि या म्हशीमुळेच मला माझ्या मुलांसाठी कुठूनही दूध खरेदी करावे लागत नाही. ते दोघेही त्या व्यक्तीच्या घरी थांबले. थोड्या वेळाने देवाचे नामस्मरण करून ते झोपी गेले. अर्ध रात्र झाली तेव्हा अचानक गुरुजी झोपेतून उठले आणि आपल्या शिष्याजवळ जाऊन त्याच्या कानात खूप हळू आवाजात म्हणाले, आता आपल्याला इथून निघायला हवं. दोघे अंगणात आल्यावर गुरुजींनी गोठ्यातील म्हैसही बघितली. आपल्याबरोबर म्हैस घेतली. तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणाला, गुरुजी, आपण तर ही चोरी करत आहे, कारण याच्यावरचा त्याचा उदरनिर्वाह चालतो. पण गुरुजी मात्र काहीही बोलले नाहीत आणि ते म्हशीला घेऊन निघाले. शिष्य मात्र गुरूंच्या या वागण्यामुळे खूप अचंबित झाला आणि त्यांच्या गुरुजींना त्याला कधीही कोणाबरोबरही चुकीचं करायला शिकवलं नव्हतं. त्याचे गुरुजी नेहमीच अशा गोष्टींना चुकीचे म्हणत होते. शिष्यांना विचार केला की आज पहिल्यांदा गुरुजी काय बोलत आहेत. असं तर त्यांनी कधी
कुणाबरोबर करण्याचा विचारही केला नाही. पण शेवटी ते दोघे त्या व्यक्तीच्या म्हशीला घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले. त्यांनी त्या म्हशीला जंगलात एका अशा ठिकाणी सोडलं जिथून त्या व्यक्तीची म्हैस घरी परत येऊन खूप कठीण होती. त्यानंतर ते दोघं त्या जंगलातून बाहेर आले आणि व्यक्तीच्या घरी न जाता ते सरळ आपल्या आश्रमात निघून गेले. गुरुजी मात्र पाहिल्याप्रमाणे खूप राहत होते. असं त्यांनी कोणाबरोबर काही चुकीचं केलं नाही. पण शिष्याच्या मनात हा विचार नेहमी येत असे की त्यांच्या गुरुजींनी त्या गरीब आणि असहाय्य व्यक्तीबरोबर चुकीचे केले आहे. त्या व्यक्तीचं घर उद्ध्वस्त झालं असेल. असे करत काही वर्ष निघून गेले. एके दिवशी तिथूनच जवळच्या गावातून जात असताना त्यांच्या मनात विचार आला की त्या व्यक्तीला भेटून ज्या व्यक्तीची म्हैस मी आणि माझ्या गुरूंनी जंगलात सोडून दिली होती आणि त्या गरिबाच्या व्यक्तीला थोडं तरी धन देऊ, त्याची थोडी आर्थिक मदतही करेन, म्हणजे त्या व्यक्तीचे पुढील आयुष्य आनंदित होईल. या विचाराने शिष्य त्या व्यक्तीच्या शोधात निघाला आणि काही वेळानंतर तो त्या व्यक्तीच्या घराजवळ पोचला. पण त्या ठिकाणचे दृश्य पाहून तो खूप हैराण झाला, कारण आता त्या व्यक्तीच्या शेतात खूप भरपूर झाडे लावली होती. त्याच्यावर भरपूर फळही लागली होती आणि त्या व्यक्तीच्या झोपडीच्या जागेवरती एक मोठं सुंदर घर बांधलेलं होतं. हे सगळं पाहून त्या शिष्याच्या मनात विचार आला की कदाचित म्हैस हरवल्यामुळे त्या व्यक्तीने आपलं सगळं काही विकून इथून निघून गेला असो. आणि असाच विचार करत शिष्य परत जाऊ लागला. तेव्हा त्याची नजर त्याच व्यक्तीवर पडली. शिष्य त्या व्यक्तीजवळ जाऊन म्हणाला, कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही. कितीतरी वर्षापूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, तुम्हाला कसं विसरू शकतो? तुम्ही त्या रात्री न सांगताच माझ्या घरून निघून गेला होता आणि त्याच रात्री आमची म्हैस पण माहीत नाही कुठे निघून गेली होती आणि ती आजपर्यंत आमच्याजवळ परत आली नाही. काही दिवस म्हैस हरवल्यामुळे मी खूप दुःखी होतो. मला काहीच समजत नव्हतं मी आता काय करू. पण कुटुंबाला जगवण्यासाठी काही ना काही काम करणे गरजेचं होतं. म्हणून मी खूप विचार केला आणि जंगलातून लाकूड तोडून त्यांना विकण्याचे काम सुरू केले. लाकडांना विकून त्यातून मला जे काही पैसे मिळाले, मी त्या पैशाचा उपयोग माझ्या शेतीसाठी केला आणि शेतात पीक पण चांगलं आलं. त्यानंतर मी माझ्या शेताच्या चारी बाजूला फळांची झाडे लावली. त्या झाडांना पण फळे खूप चांगल्या प्रकारे येऊ लागली. मी त्या फळांना शहरामध्ये विकून माझ्या सगळ्या घरचा पूर्ण खर्च करू लागलो. मला ज्या पण गरजेच्या वस्तू होत्या त्या मी खरेदी केल्या आणि आज मी नगरातला सगळ्यात मोठा फळ विकणारा व्यापारी बनलो आहे. हे सगळं म्हैस गेल्यामुळे झालं, कारण म्हैस घरात असल्यामुळे मी दुसरं काही काम करण्याचा विचार केला नाही. पण म्हैस हरवल्यानंतर मी माझ्या कुटुंबावर पालनपोषण करण्यासाठी दुसरं काम करण्याचा विचार करू लागलो. त्यातून मी पैसे कमावू लागलो. ती व्यक्ती जी कुणी असेल, देव त्या व्यक्तीचं भलं करो, ज्यानं माझ्या म्हशीला नेलं आणि चोरी केली माझ्या घरातून. जर त्या व्यक्तीने माझ्या म्हशीची चोरी केली नसती तर मी आजही पहिल्याचप्रमाणे गरीब आणि असहाय्य राहिलो असतो. पण बघा, आज मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे आणि नगरातला सगळ्यात मोठा व्यापारी पण आहे. शिष्य त्या व्यक्तीच्या तोंडून हे सगळं ऐकून खूपच हैराण झाला आणि विचार करू लागला, मी तर त्या व्यक्तीजवळ त्याची मदत करण्यासाठी आलो होतो. याला तर त्याची म्हैस हरवल्याचं जास्त दुःखही वाटत नाही आणि
याने तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सगळ्याच प्रकारे प्रयत्न केले आहेत. आज ही व्यक्ती या नगराचा सगळ्यात मोठा व्यापारी बनला आहे. आता त्याच्या लक्षात आलं की त्याचे गुरु असे का वागले होते. एखाद्याला त्याची क्षमता दाखवण्यासाठी त्याच्या पुढील चुकीचे सर्व पर्याय तोडावे लागतात. त्याशिवाय तो स्वतः सिद्ध करू शकत नाही. पण त्या व्यक्तीने हे काम पहिल्यांदा का नाही केलं. जर या व्यक्तीने काम पहिल्यांदाच केलं असतं याला गरिबीला तोंड द्यावं लागलं नसतं. त्यानंतर बराच वेळ विचार करून शिष्य त्या व्यक्तीला म्हणाला, तुम्ही हे कार्य पहिल्यांदा करू शकला असता, पण तुम्ही ते केलं नाही. तेव्हा ती व्यक्ती उत्तर देते, हे कार्य पहिल्यांदा होऊ शकलं असतं, पण त्यावेळी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण माझ्या म्हशीमुळे न कष्ट करता खूपच सहज होत होते, ज्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची कधी जाणीवच झाली नाही की मला अजून दुसरं काही कार्य करायला हवं. म्हणून मी कधी दुसरं कार्य करण्याबद्दल विचारच केला नाही. मी दुसरं कोणतंच कार्य करू शकत नव्हतो. पण जेव्हा माझी म्हैस हरवली तेव्हा मला ही गोष्ट समजली की मी दुसरं काम पण करू शकतो. मग मी त्याच वेळी हा विचार केला की आजपासून मी माझ्या आयुष्यात जे काही करेल स्वतःच्या मेहनतीनेच करेल व त्याच दृढ संकल्पामुळे आज मी या टप्प्यावर आहे. त्यानंतर महादेव पार्वतीला म्हणाले, म्हणूनच कधीही दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका, कारण तुम्ही दुसऱ्या कोणावरतीही जास्त अवलंबून राहिलात तर तुमच्या आयुष्याची प्रगती कधीच होऊ शकत नाही. माणसाला स्वतःबद्दल आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. त्या आत्मविश्वासाबरोबर त्याने का कठोर परिश्रम केले तर सर्व सुख त्याच्या आयुष्यात येऊ शकतात. जर मनुष्य नेहमी दुसऱ्यावरती अवलंबून न राहता कठोर परिश्रम करेल तर तो आपल्या गरिबीपासून मुक्ती मिळवू शकतो. तुम्ही जास्तीत जास्त कसे प्रयत्न करू शकता आणि स्वतःचं जीवन कसं सुधारू शकता या गोष्टीकडे लक्ष देणे फार गरजेचं आहे. कधी ना कधी आपल्या सर्व गरजा भागत आहेत, म्हणून आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा आपल्या एखादा मोठा धक्का बसतो तेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये काहीतरी नवीन शिकतो, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे जेव्हा आपल्या हातात वेळ आहे तेव्हा त्या वेळेचा सदुपयोग करणे गरजेचे आहे आणि त्यातून चांगलं काहीतरी निष्पन्न करणं याकडे लक्ष देणं गरजेचे आहे. जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा प्रयत्नाती परमेश्वर असतोच. म्हणून नेहमी प्रयत्न करत राहा. त्या प्रयत्नांना यश हे येणारच आहे. धन्यवाद.